आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी सामान्य विज्ञान. मित्रांनो, विज्ञान हा विषय अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तुमचं लक्ष विचलित न होऊन देता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्यानंतरही तुम्हाला हा धडा समजला नाही तर मग बोलायचं आहे. ठीक आहे, चला मग सुरुवात करूयात आपण. सामान्य विज्ञान इयत्ता 6वी. पहिल्या धड्याचं नाव काय आहे मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला? पहिल्या धड्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने. काय आहे? नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक संसाधने. कोणती नैसर्गिक संसाधने? हवा आहे, पाणी आहे आणि जमीन. नैसर्गिक संसाधने. संसाधने म्हणजे काय? संसाधने म्हणजे साधन सामुग्री, म्हणजे साधन सामुग्री जी आपण आपल्या जीवनाला किंवा आपण जगत असताना त्याचा उपयोग करतो, अशी साधन सामुग्री म्हणजे संसाधने. तर हवेचा, पाण्याचा आणि जमिनीचा आपण रोजच्या जगण्यात वापर करतो का? करतो. म्हणून ती आपली नैसर्गिक म्हणजे ती आपल्याला निसर्गाने दिलीत अशी ती संसाधने आहेत. कोणकोणती? हवा, पाणी आणि जमीन. ठीक आहे, म्हणून आपल्याला या 3 गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, पहिलं काय दिलंय आपल्याला? एक चित्र दिलंय आणि त्याचं निरीक्षण करायला सांगितलं आहे. काय चित्र दिलंय आणि काय प्रश्न आहेत ते बघा. निरीक्षण केलं आपण, बघितलं. बघा, या ठिकाणी पक्षी आहेत, नदी दिसते, होडी दिसते, त्यानंतर एक गाय दिसते चरताना, त्यानंतर इथं पाण्यात मासे देखील दिसतात, झाड दिसतंय, होडी दिसतेय, नदी दिसतेय, पक्षी दिसतायत. ठीक आहे, असं बऱ्याच काही गोष्टी दिसत आहेत. तर काही प्रश्न दिलेत इथे. पक्षी कुठे आहेत? कुठे आहेत? तर पक्षी कुठे आहेत? हवेत. कुठे आहेत? हवेत. गायी कुठे चरत आहेत? तर जमिनीवर. बरोबर ना? पक्षी हवेत, गायी जमिनीवर चरतायत. रस्ता, झाडे कुठे आहेत? रस्ता इथे बघा आणि झाड पण इथे. कुठे असतं ते? जमिनीवर असतं. बरोबर ना? नदी कोठून कोठे वाहत आहे? डोंगरातून अशी खाली वाहत आहे. ठीक आहे. विमान कुठे आहे? विमान बघा, दिसतंय का तुम्हाला? हा, हे बघा मित्रांनो, इथे विमान आहे. तर ते कुठे असतं? जमिनीवर असतं का पाण्यात असतं? ते असतं हवेत. बरोबर ना? आणि मासे कुठे दिसत आहेत? तर ते पाण्यात. ते जमिनीवर असतात का? नाही. तर ते कुठे असतात? पाण्यामध्ये. आणि होडी कशावर तरंगत आहे? नदीच्या पाण्यावर. बरोबर ना? म्हणजे पाण्यावर. म्हणजे हवा किंवा जमीन किंवा पाणी याचा आपण आपल्या रोजच्या जगण्यात आपण किंवा इतर प्राणी देखील वापर करत असतात. ठीक आहे, म्हणजे आपलं पूर्ण जे जीवन आहे किंवा जे जगणं आहे आपलं, प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं, म्हणजे सर्व सजीवांचं जीवन हे कशावर अवलंबून आहे? तर कशावर अवलंबून आहे? हवा, जमीन आणि पाणी या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणून आपण या धड्यामध्ये काय करणार आहोत? या 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. बघा पुढे बघा, नैसर्गिक संसाधने. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मग आपल्याला काय लक्षात आलं? काही घटक आकाशात. कुठे आहेत? आकाशात. म्हणजे कुठं? हवेत. काही घटक पाण्यात, तर काही घटक जमिनीवर आहेत. बरोबर? पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी, हवा यांना अनुक्रमे काय म्हणतात? तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण. म्हणजे जमिनीला काय म्हणतात? शिलावरण. ओके. त्यानंतर पाण्याला काय म्हणतात? जलावरण. त्यानंतर काय आहे? हवा. हवेला काय म्हणतात? तर वातावरण. हे लक्षात ठेवायचं. जमीन म्हणजे शिलावरण, पाणी म्हणजे जलावरण आणि हवा म्हणजे वातावरण. बघा मित्रांनो, हे झालं इंट्रोडक्शन आपलं. तसेच विविध सजीवांचा वावर आणि संचार या 3ही आवरणात असतो. असतो का? असतो. सगळं सजीवांचे वावर या 3ही घटकांमध्ये असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण, सजीव बरं का, सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण आणि वातावरण यांना काय म्हणतात? एकत्रितपणे जीवावरण. लक्षात आलं? म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण आणि ते सजीव यांना सगळ्यांना मिळून काय म्हणतात? जीवावरण. हे लक्षात ठेवायचं. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. कशी झालेली आहेत? निसर्गतः. म्हणजे ते कोणी निर्माण केली आहेत का? तर नाही. तर ती निसर्गतः ऑटोमॅटिकली ती पहिल्यापासून अशी निर्माण झाली. त्यामुळे तर सजीव सृष्टी पृथ्वीवर निर्माण झाली. बरोबर? इथे एवढाच मुद्दा लक्षात ठेवा की जमिनीला काय म्हणतात? शिलावरण. पाण्याला काय म्हणतात? जलावरण. हवेला काय म्हणतात? वातावरण. इथे एक मुद्दा दिला बघा, इम्पॉर्टंट. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा,
पाणी आणि जमीन हे घटक महत्वाचे आहेत. बरोबर आहे, अतिशय महत्वाचे घटक आहेत. पुढे, पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे का? ही पृथ्वी आणि त्याच्या भोवती काय आहे? तर हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, तर तिथे काय आहे? पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण आणि शिलावरण कुठे आहे? तर पृथ्वीवर. आणि वातावरण कुठे आहे? तर पृथ्वीच्या भोवती. हे आहे ते वातावरण आणि हे जमीन आणि पाणी मिळून काय होतं? शिलावरण आणि जलावरण. जलावरणाचा भाग महत्वाचा आहे बघा. जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. पृथ्वीवर एकूण पृथ्वीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जमीन किती आहे? 29% आणि पाणी किती आहे? 71%. याचाच अर्थ पाणी जास्त आहे जमिनीपेक्षा. ठीक आहे. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून बघतो. संसाधने म्हणजे साधन सामुग्री, आपल्या जीवनाला लागणारी साधन सामुग्री म्हणजे संसाधने. कोणते? हवा, पाणी आणि जमीन. ठीक आहे. आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर एक एक करून अभ्यास करायचा आहे, ते पाहायचं. बघा, पहिलं संसाधन, नैसर्गिक संसाधनापैकी पहिलं संसाधन आहे हवा. म्हणजे काय? वातावरण. हवा म्हणजे काय? वातावरण. वातावरणाचे किती थर आहेत? 5. कोणते आहेत? आपण 5वी मध्ये शिकलो आहे. कोणते? तर बघा, पृथ्वी इथे ही आहे पृथ्वी. तर पहिला थर आहे तपांबर. कोणता? तपांबर. त्यानंतर तपांबरानंतर येतो स्थितांबर. स्थितांबरामध्ये खालच्या बाजूला हा ओझोन वायूचा थर आहे, तो आपण पुढे बघू काय आहे तो. त्यानंतर येतं मध्यांबर. बरोबर. त्यानंतर आहे आयनांबर आणि बाह्यांबर. ही नावं लक्षात घ्यायची. 5 थर कोणकोणते? तर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. हे असे वातावरणाचे 5 थर आहेत. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि निष्क्रिय वायू, 6 निष्क्रिय वायू. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धुलीकण या सर्वांचा समावेश होतो. तर वातावरणातील हवेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ, आणि लास्ट म्हणजे धुलीकण यांचा समावेश कशामध्ये होतो? वातावरणातील हवेमध्ये. तपांबरामध्ये पहिलं जे आवरण आहे वातावरणाचं, तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंचे सुमारे 80% वायू असतात. लक्षात घ्या, तपांबरामध्ये म्हणजे पृथ्वीच्या जवळ जे वातावरणाचा थर आहे त्याच्यामध्ये किती टक्के वायू आहेत? एकूण हे जे सगळे वायू आहेत तर त्याच्यापैकी 80% वायू हे तपांबरामध्ये आहेत. तर स्थितांबरामध्ये कुठे? स्थितांबरामध्ये 19%. लक्षातच ठेवायचं. तपांबरामध्ये वातावरणातील वायूपैकी 80% आणि स्थितांबरामध्ये किती आहेत? 19%. उरलेले 1% वरती, त्याच्यावरती. पुढे दलांबर व आयनांबर मध्ये वायूंचे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाहीत. म्हणजे बाह्यांबरामध्ये वायू आढळत नाहीत अजिबातच. बर. त्यानंतर अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. हवा म्हणजे काय? अनेक वायूंचे मिश्रण. वायूंबरोबर धुलीकण, पाण्याची वाफ म्हणजे बाष्प यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण
हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसे कमी होते. हा लक्षात घ्या, कारण त्याला गुरुत्वाकर्षण पण हा एक मुद्दा त्यासाठी महत्वाचा आहे. जीवसृष्टी कुठे आहे? पृथ्वीवर. गुरुत्वाकर्षण कुठे आहे? पृथ्वीवर. म्हणून वातावरणाच्या हवेतील जास्त प्रमाण पृथ्वीच्या जवळच राहणार ना. लक्षात आला मुद्दा? इथे बघा, हा जो चार्ट दिलाय त्याच्यामध्ये हवेतील विविध घटक आहेत, त्यांचं प्रमाण दिले. बघा मित्रांनो, नायट्रोजन 78% आहे, त्यानंतर 21% हवेमध्ये ऑक्सिजन असतं. त्यानंतर इतर वायू जे आहेत, आर्गॉन आहे 0.9%, आणि त्यानंतर इतर वायू व इतर घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. हे लक्षात ठेवायचं. ब्रेकअप आहे ना, लक्षात ठेवायचं की कोणत्या वायूचं प्रमाण किती आहे. नायट्रोजन 78, ऑक्सिजन 21 आणि कार्बन डायऑक्साईड 0.03. ठीक आहे, हे तर महत्वाचंच आहे. नेक्स्ट, हवेतील वायूंचे काही उपयोग. सजीवांना, आता पहिला वायू आहे नायट्रोजन. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळविण्यास मदत करतो. नायट्रोजन हा प्रथिने जे आहेत ते नायट्रोजन शिवाय बनू शकत नाही. त्यानंतर अमोनिया निर्मिती मध्ये, तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी. हे 3 उपयोग आहेत नायट्रोजनचे, अतिशय महत्वाचे आहेत. अमोनिया निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मितीसाठी म्हणजे हवाबंद खाद्यपदार्थ निर्मितीसाठी, आणि अमोनिया निर्मितीसाठी, आणि प्रोटीन म्हणजे प्रथिने मिळवण्यासाठी. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. अतिशय महत्वाचा उपयोग ऑक्सिजनचा. ते नसेल तर आपण जगू शकत नाही. ठीक आहे, आपल्याला माहिती. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. वनस्पती जे फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण जे करतात, तर त्यासाठी हे कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे. आणि अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात, म्हणजे आग विझवायला जे बंब येतात त्याच्यामध्ये काय असतं? कार्बन डायऑक्साईड. आर्गॉन. आर्गॉनचा उपयोग कुठे केला जातो? तर बल्बमध्ये. बल्बमध्ये हवा नसती तर तिथे असतं आर्गॉन वायू. विजेचा जो बल्ब असतो ना, लाईटचा आपला, त्याच्यामध्ये. त्यानंतर हेलियम. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी, त्यासाठी कमी तापमान मिळविण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये विमानात पण वापरतात. कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच म्हणजे 2 उपयोग आहेत बघा. कमी तापमान मिळवण्यासाठी आणि विना पंख्याच्या इंजिनावर चालवणाऱ्या विमानांमध्ये हे हेलियम वापरतात. त्यानंतर निऑन. ओके, जाहिरातींसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यांमध्ये निऑन वापरतात. क्रिप्टॉन फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर करतो, म्हणजे चमकणारा पाईप जो असतो ना, चमकणारा. फ्लोरोसंट म्हणजे चमकणारे पाईप जे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. फोटोग्राफीमध्ये कशाचा उपयोग होतो? तर झेनॉनचा. नेक्स्ट आहे हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे इतर घटक आणि विविध वायू यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. समतोल पाहिजे सर्व घटकांचा, तरच जीवसृष्टी टिकून राहील. पण बघू आपण पुढे काय होते, समतोल राहतो का नाही. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश, उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्वाची गाळणी. का बरं असं म्हणलं असेल? गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. आपल्याला माहिती आहे, पाऊस जो पडतो तो वातावरणामुळेच पडतो. ढग होतात ते वातावरणात हवेत जातात. पाण्याची वाफ होती ती पण वातावरणाचा घटक आहे. तर गाळणी का म्हटलंय, तर ते थोडक्यात बघू. अशी पृथ्वी आहे आणि वातावरणात इथे असा एक थर आहे, तर तो आहे ओझोन वायूचा. कशाचा? ओझोन वायूचा. ओझोन म्हणजे ऑक्सिजनचे 3 अणु एकत्र येऊन ओझोनचा एक रेणू तयार होतो. ठीक आहे. तर हा ओझोन वायू काय करतो? सूर्यापासून जे किरण येतात ना, तर त्याच्यामध्ये जे विषारी किरण असतात त्यांना म्हणतात अल्ट्राव्हायलेट लाईट. तर ते ओझोन वायू शोषून घेतो आणि चांगले किरण पृथ्वीकडे पोहोचवतो. म्हणून हा ओझोन वायू
सर्व सजीवांसाठी महत्वाचा आहे. जर मित्रांनो जर हा UV लाईट इथे पोहोचला सजीवांपर्यंत, आपल्यापर्यंत, तर आपल्याला त्वचेचे रोग होतात, त्वचेचा कॅन्सर होतो. म्हणून ओझोन वायू असणारा ओझोनचा थर जो आहे वातावरणात, तो अतिशय महत्वाचा वातावरणाचा घटक आहे आपल्या दृष्टीने पण, सजीवांच्या दृष्टीने. पुढे बघा काय दिले. पुढे काय दिसतंय चित्रांमध्ये? या चित्रामध्ये धूर, या चित्रामध्ये पण गाड्यांमधून निघणारा धूर, हे कारखान्यातून निघणारा धूर, आणि जंगलात आग लागली तर त्या आगीमुळे होणारा धूर. सगळीकडे काय दिसतोय? धूर, धूर आणि धूर. का दिलं असेल असं? तर हे जे धूर आहे त्यामुळे होतं काय नेमकं बघूयात. धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसते, बरोबर. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. काय म्हणतात? वायू प्रदूषण. म्हणजे हवा काय होती आपली? दूषित होती. का बरं? हवेतील जे घटक आहेत त्यांचा समतोल बिघडतो, बॅलन्स बिघडतो. बॅलन्स म्हणजे प्रमाण बिघडतं. ठीक आहे. मग काय होतं? त्या घटकांचा समतोल बिघडला की म्हणजे कोणता तरी घटक जास्त होतो, कोणता तरी घटक कमी होतो, याला समतोल बिघडणं असं म्हणतात. मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, उद्योगधंद्यांमध्ये इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणाचे मध्ये सतत वाढ होत आहे. वायू प्रदूषण का होतं? तर कोणतीही गोष्ट आपण जी जाळतो, ज्यामध्ये इंधन असो किंवा काही लाकूड असो, लाकूड हे पण एक प्रकारचं इंधन आहे, त्यांच्या ज्वलनातून जो धूर निघतो, जो धूर हवेमध्ये मिसळतो, तर त्या धुरामुळे हवेमध्ये वायूंचा समतोल जो आहे, हवेचे घटक आहेत, तर त्यांचा समतोल बिघडतो आणि हवेमध्ये वायू प्रदूषण होतं. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक कोणकोणते आहेत? घातक म्हणजे डेंजर. कोणकोणते आहेत? नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. असे आणि अशा प्रकारचे आणखी काही घटक आहेत, तर ते घातक आहेत घटक. कारण त्यामुळे ते आपल्या जर शरीरात गेले, प्राणी असो, मनुष्य असो किंवा वनस्पती असो, तर त्यांच्या शरीरावर या सगळ्यांचा विपरीत परिणाम होतो. म्हणून वायू प्रदूषण थांबवलं पाहिजे. ते थांबवण्यासाठी धूर कमी केला पाहिजे. ठीक आहे. बघा पुढे अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, ओझोनचा थर. ओझोनचा थर त्याला काय म्हणतात? संरक्षक कवच. आपण बघितलं मगाशी, वातावरणाच्या स्थितांबर कुठे असतो? स्थितांबर या थराच्या खालच्या भागात. बघा, स्थितांबर या थराच्या हा खाली जो निळा दिसतोय पट्टा, तर तो ओझोन वायूचा पट्टा आहे. ठीक आहे. म्हणजे विमानं उडतात त्याच्या पण वरती हा ओझोन वायूचा थर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघूयात तो काय करतो. ओझोन म्हणजे O3. ऍक्च्युली इथं 0 दिसतोय, हा O3 असं पाहिजे. O3. ठीक आहे. ऑक्सिजन म्हणजे O2 हा, आणि ओझोन म्हणजे O3. हे थोडंसं लक्षात असो. O2 म्हणजे काय? ऑक्सिजन जो आपण आपल्या शरीरात घेतो तो म्हणजे O2, आणि O3 म्हणजे ओझोन. ऑक्सिजन हा पण ऑक्सिजनच्या अणूपासून बनतो, आणि आपण ऑक्सिजनच्या अणूपासून बनतो. फक्त इथं 2 अणू आहेत आणि इथं 3 अणू आहेत. असो, सितांबराच्या खालच्या भागात ओझोनचा वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीवरती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट्स, अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत, तर ते सजीवांना हानिकारक म्हणजे असतात. का असतात? तर त्वचेचे रोग म्हणजे त्वचेचा कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता या अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील किरणांमुळे असते. त्यामुळे ते
अडवण्याचं काम आणि अतिशय महत्वाचं काम कोण करतं? म्हणजे बघा ना, सिस्टम कशी बनवली आहे निसर्गाने. वरती ओझोनचा लेअर पण दिलाय, की ज्याच्या थ्रू ते सूर्यापासून निघणारे अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत, सजीवांपर्यंत येणार नाहीत. आणि आपण काय करतोय, तर त्या ओझोनच्या थराला त्रास देतोय. बघूयात कसा त्रास देतोय. जो आपलं रक्षण करतोय त्यालाच आपण त्रास देतोय. तर हे जे अतिनील किरण आहेत, तर ते ओझोन वायू काय करतो, शोषून घेतो. त्यामुळं पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. पण मित्रांनो, आता ट्विस्ट बघा. ट्विस्ट काय, नीट लक्ष द्या. ही पृथ्वी, इथं कोण राहतो? हा माणूस. हा काय वापरतो? वातानुकूलित यंत्रे म्हणजे एअर कंडिशनर, म्हणजे एसी वापरतो, हवा थंड त्याला मिळावी म्हणून. त्यानंतर फ्रीज वापरतो थंड पाणी पिण्यासाठी, अन्न टिकवण्यासाठी. परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये काय वापरतो? त्यामध्ये वापरतो क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड. काय वापरतो? क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड. हे दोन घटक आपण ह्या रेफ्रिजरेशन मध्ये आणि एसी मध्ये वापरतो. आणि हे दोन घटक ज्यावेळेस आपण हे फ्रीज निकामी होतात किंवा वापरत नसतात, त्यावेळेस आपण ते टाकून देतो आणि त्यातले हे जे दोन घटक आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड, ते जातात हवेत जातात. मग हवेत गेले की वरती हवेत जातात. मग इथं असतो आपला ओझोनचा थर. हा काय, ओझोनचा थर बिचारा आपलं रक्षण करत असतो. कशापासून? UV लाईट, अतिनील किरणांपासून. तो शोषून घेत असतो आणि इथपर्यंत येऊन देत नाही. पण आपण काय करतो? आपण फ्रीज वापरतो, एसी वापरतो, त्यातून कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे गॅस हवेत सोडतो. आणि हे हवेत जाऊन कोणते वायू? कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे हवेत जाऊन याला काय करतात? त्रास देतात, याला ब्रेक करतात. म्हणजे अशी इथे ब्रेक केल्यानंतर ओझोनचा नाश होतो आणि मग सूर्यापासून निघणारी किरणं येऊ शकतात पृथ्वीवर आणि ती परत त्याच माणसाच्या शरीरावर पडणार आणि त्या माणसाला कॅन्सर होणार. याला काय म्हणतात? एक मराठीत छानशी म्हणे, काय म्हणतात? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. बरोबर आहे मित्रांनो? माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. म्हणून काय केलं पाहिजे? तर ओझोनचा थर टिकवला पाहिजे. बरोबर ना? ओझोनचा थर टिकवला पाहिजे, कारण तो आपलं रक्षण करतो. कशापासून? तर UV लाईट पासून. ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. एक दिवस ओझोनसाठी 16 सप्टेंबर हा दिवस. पण एक दिवस जनजागृती निर्माण करायची, पण ती एक दिवसासाठीच आठवण नाही ठेवायची. तर हवेतील प्रदूषण कमी करून ओझोनचा थर टिकला तरच आपण टिकणार आहे, याचं भान ठेवलं पाहिजे माणसाने. ठीक आहे, पुढे बघूयात. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण, हवेमधील असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक, म्हणजे हवेतील जे घटक आहे त्याचं प्रमाण दाखवण्यासाठी मोठमोठ्या शहरामध्ये हे अशा प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. त्याच्यामध्ये ओझोनचं प्रमाण, कार्बन मोनॉक्साईडचं, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईडचं, त्यानंतर PM10 आणि PM2.5 म्हणजे पार्टिकल आहेत बघा, विषारी असे पार्टिकल असतात, तर त्यांचं पण प्रमाण जे अपायकारक असतात माणसासाठी, तर त्यांचं पण प्रमाण या ठिकाणी लावलेलं असतं. हवेची गुणवत्ता त्यातून त्यांना सांगायची. नेक्स्ट बघा, काय पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? हवा नसती तर काय झालं असतं? सजीवच नसते. तर हवा नसती तर सजीव पण नसते. सजीव म्हणजे कोण? प्राणी, वनस्पती कोणच नसते, सजीव सृष्टीच नसते. म्हणून हवेचं प्रदूषण आहे ते टाळलं पाहिजे.
कमीत कमी ते टाळण्यासाठी आपण काय काय उपाय केले पाहिजे. तर आपण गाड्यांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. त्यानंतर जे कोणी कारखाने चालवतात त्यांनी दूर तर होणार, आपण काही ना काहीतरी कारखान्यात बनवतो, पण त्यांनी दक्षता घ्यावी की कमीत कमी धूर होईल. बरोबर. असं काही पूर्ण समाजाने ठरवून काही उपाययोजना केल्या तर वायू प्रदूषण आपण कमी करू शकतो आणि हवेची गुणवत्ता वाढवू शकतो आणि आपण आणखी आपल्या आयुष्यावर जे दुष्परिणाम होणार किंवा होऊ शकतील भविष्यात ते टाळू शकतो. अशा प्रकारे आपण वातावरण बघितलं, म्हणजे हवा बघितलं, हवेबद्दल. आता आपण बघणार आहोत पाणी म्हणजे काय. पाणी म्हणजे जलावरण. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामांसाठी व किती होतो ते पहा. होतो का? भरपूर होतो. दात घासायला जर आपण सुरुवात केली तिथं आपण नळ सोडून देतो, तिथं आपल्याला तिथून जे सुरुवात होते पाण्यासाठी, तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाणी खूप प्रमाणात लागत असतं प्रत्येक कामासाठी. एकूण वापरलेल्या पाण्यातील घरातील व्यक्तींच्या संख्येने भागा, यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरासाठी किती पाणी लागेल. बघा, साधारण आता इथं असा तक्ता दिलाय. आंघोळीला इतकं, दात घासायला एवढं, कपडे धुवायला एवढे, फरशी घासायला, पुसायला एवढं, पाणी पिण्यासाठी एवढं, स्वयंपाकासाठी एवढं. समजा हा आकडा आला, एका घरात समजा 500 लिटर लागलं, तर 500, त्या घरात माणसं असतील 5, तर 100 लिटर पाणी एका माणसाला रोज पिण्याचं आणि बाकीचं वापरण्याचं म्हणून लागते, असा आपण अंदाज काढू शकतो. एक अंदाज कमी जास्त प्रमाणात असू शकतो. तर याच्यावरून काय लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. पाणी नसेल तर चालतं का? एक दिवस पाणी नाही आलं नळाला किंवा पाऊस नाही पडला एखाद्या वर्षी तर किती हाल होतात तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पाण्याशिवाय जीवन खरंच अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. किती पितो का रे आपण? 3 ते 4 लिटर रोज पाणी पिलं पाहिजे. 3 ते 4 लिटर म्हणजे किती ग्लास होतील? एका लिटर मध्ये साधारण 4 ग्लास धरा, म्हणजे 12 ते 16 ग्लास पाणी रोज पिलं पाहिजे. ठीक आहे. व्यवस्थित सगळ्या क्रिया व्हायच्या असतील तर इतकं पाणी पिलंच पाहिजे. जर कमी पित असाल तर क्रिया तेवढ्या सुलभतेने होणार नाही, काही अडचणी येतील. म्हणून 3 ते 4 लिटर पाणी म्हणजे 12 ते 16 ग्लास पाणी पिलं पाहिजे. आणि फक्त माणूसच पाणी पितो का? इतर सर्व सजीवांना पाण्याची गरज, म्हणजे झाडे असू द्या, प्राणी असू द्या, इतर त्यांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरून आपल्याला पाण्याचे महत्व लक्षात येईल. ठीक आहे. म्हणजे हत्ती जर असेल तर त्याला इतक्या प्रमाणात जास्त पाणी लागेल, कारण तो आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो, त्याला पाणी पण तेवढं लागेल ना प्यायचं म्हटलं. त्यानंतर पाणी कसं तयार होतं? पाणी म्हणजे काय रे? पाणी म्हणजे H2, हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग होतो. कुठं? ऑक्सिजनशी. म्हणजे हायड्रोजन वायू त्याचे ज्वलन झालं तर ऑक्सिजनशी संयोग होतो आणि काय तयार होतं? H2O. बरोबर. अशी त्याची रिएक्शन होते. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून आपलं पाणी तयार होतं. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहेत. कोणती वैशिष्ट्ये आहेत पाण्याची? सर्वसाधारणतः पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. किती अवस्थांमध्ये? 3. कोणत्या पदार्थाच्या अवस्था आहेत 3? तर स्थायू अवस्थेमध्ये असतं, तर तो बर्फ असतो. आणि नॉर्मल द्रव अवस्थेमध्ये पाणी असतं आपलं, आपण जे पाणी पितो ते. त्यानंतर वायू अवस्थेमध्ये जी पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ, तर हे त्याचं 3 अवस्था आहेत पाण्याच्या. पाण्याची वाफ, बर्फ आणि लिक्विड म्हणजे द्रव रूपातलं पाणी. बघा, त्यानंतर पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. असतो का? नसतो. जर आपण त्यात काही मिक्स केलं तर त्याचा तो रंग होतो किंवा कशाचा तरी वास त्याला लागतो, म्हणून तो त्याचा वास असतो. पण मूळतः नॅचरली पाण्याला कोणता रंग, कोणती चव आणि कोणता वास नसतो. प्रक्रिया केल्यानंतर पण आपल्याला त्याची चव, बघा आपल्याकडे जे पाणी येतं ग्रामपंचायतचं किंवा आपण जे आरोचं फिल्टरचं पाणी पितो त्याला वेगळी एक अशी चव असते, तर ती पण नॅचरली नाहीये, नैसर्गिकरित्या ती नाहीये. ती
प्रक्रियेनंतर आलेली आहे, म्हणून पाण्याला रंग नसतो, चव नसते आणि वास पण नसतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, पाण्याला वैश्विक विद्रावक म्हणतात. काय म्हणतात? वैश्विक विद्रावक काय म्हणतात माहिती का? तर अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून त्याला पाण्याला काय म्हणतात? वैश्विक विद्रावक. आता पाणी कुठं महत्वाचं आहे ते बघूयात आपण. प्राणी म्हणजे आपण जरी घेतलं त्याच्यामध्ये, तर प्राण्यांचं रक्त आणि वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये काय असतं? पाणी असतं. आपलं रक्त पण लिक्विड आहे, तर रक्ताचे जर घटक पाहिले तर त्याच्यामध्ये पण पाणी हा महत्वाचा घटक आपल्याला दिसून येईल. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला काय म्हणतात? जीवन. माहिती आहे ना, पाण्याला काय म्हणतात? जीवन. आता पृथ्वीवरील एकूण जे पाणी आहे, तर त्याचं जर आपण विभागणी केली तर समुद्रात जे पाणी आहे, तर ते सर्वाधिक पाणी समुद्रामधलं पाणी, तर ते आहे 97%. आणि 2.7% पाणी कुठलं आहे? तर बर्फ, भूगर्भात आणि इतर, म्हणजे बर्फाच्या स्वरूपात. जे बर्फ कुठे आहे? पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर. पृथ्वीच्या हा आहे उत्तर ध्रुव आणि हा आहे दक्षिण ध्रुव. या दोन्ही ध्रुवांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा काय झालेला आहे? बर्फ. तर हा बर्फ, त्या बर्फाच्या स्वरूपात पण तिथं ते पाणीच आहे ना, तर हे बर्फ. त्यानंतर भूगर्भ म्हणजे जमिनीच्या आत मधलं पाणी, आणि इतर हे सर्व मिळून किती आहे? 2.7%. आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती? म्हणजे गोडे पाणी किती आहे? पिण्यासाठी उपलब्ध असणारे पाणी म्हणजेच कोणतं? गोडे पाणी. म्हणजे जे नद्यांना वाहतं, जे पावसाने पडतं, ओके, जे आपण बघतो, जे पितो, तर त्या पाण्याचं एकूण प्रमाण आहे किती राहिलं रे? बरं, 97% तर समुद्रात आहे. त्यानंतर 2.7% कुठे? बर्फाच्या स्वरूपात आहे, भूगर्भात आहे. तर याची टोटल किती होती? याची होती 99.7. मग 100%पैकी 99.7 जर गेलं तर किती राहतात? तर राहतं 1.3. बरोबर ना? तर पिण्याचं पाणी फक्त 1.3%. लक्षात घ्या. सॉरी 0.3%. 1 पॉईंट नाही, चुकलं माझं. 1.3% नाही, तर 0.3%. म्हणजे इतक्या कमी प्रमाणात आपल्याला पिण्याचं पाणी या पृथ्वीवर उपलब्ध आहे. पण त्यातला इंटरेस्टिंग मुद्दा बघा पुढे. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी काय आहे? खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे, बरोबर, आपण बघितलं. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे, अत्यल्प म्हणजे खूप कमी प्रमाणात. तरी देखील हा मुद्दा महत्वाचा आहे. तरी देखील सर्व सजीवांना पुरेसे आहे. जर आपण आपल्या पायावर जर कुऱ्हाड मारून घेतली नाही, तर सर्व सजीवांना पुरेल इतकं पाणी उपलब्ध आहे, असं त्यांना सांगायचं. बघा, आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा प्राणी कोणता आहे? कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सर्व. पुढे काय? समुद्र महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त आहे का? आहे. नाही ना? कसं काय बरं? तुम्ही जलचक्र बघितलंय का? जलचक्र, यात काय होतं? हा समुद्र आहे, सूर्याच्या उष्णतेने याची काय होती? वाफ. हे पाणी कसलं आहे? खारट. आपल्याला उपयोगाचं आहे का? नाही. पण कसं उपयोगाचं आहे ते बघा. ह्याचे काय बनले? ढग. वाऱ्याने ढग कुठे गेले? जमिनीवर. इथं काय पडला? हे खारट असतं का पाणी? गोड पाणी असतं पिण्यासारखं, बरोबर ना? गोडे पाणी. आणि मग हेच पाणी आपण, पावसाचं पाणी, नद्यांना येतं आणि आपण ते वापरतो. म्हणून जरी समुद्राचं पाणी खारट असेल तरी ते उपयोगाचं, उपयुक्त आहे. पुढे, पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो? आपण बघतोच आपल्या रोजच्या आयुष्यात किती वापर होतो पाण्याचा. इतर पशुपक्षी वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करतात का? आपल्याप्रमाणे तर नाही करत बरं का. आपल्याला कपडे धुवायला लागतात, आंघोळ करायला लागती,
दात घासायला लागतात. त्यानंतर इतर काही बरेच काही, फरशी पुसायला लागते. पक्ष्यांना, प्राण्यांना पाण्याचा वापर अशा प्रकारे करावा लागतो का? नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी कोण वापरतो? आपण, म्हणजे मनुष्य प्राणी. आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतो, बरोबर. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. जे जलचक्र आपण बघितलं, तर त्याचे नियमन पाण्याचे जलचक्राद्वारे होते. हे आपण शिकलो. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागरातून होते असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. बघितलं आताच आपण. नेक्स्ट, पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव उपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. म्हणजे बघा, नॅचरली आपल्याला काय काय ओढे आहेत, नदी आहेत, तळी आहे, झरे आहे, सरोवरे, हे सगळे पाण्याचे स्रोत आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तरी पण माणूस काय करतो? उपनलिका म्हणजे बोरवेल, विहिरी खणतो, ठीक आहे, आणि भूगर्भातील पाणी उपसतो. यासोबत मानवाने नद्यांवर बंधारे बांधले, नद्यांवर धरणं बांधली, ओके, बंधारे बांधले. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीला पण पाणी लागतं, उद्योगाला पाणी लागतं. त्यामुळे पाण्याचा वापर उद्योगासाठी, शेतीसाठी मनुष्य प्राणी जास्त प्रमाणात करायला लागलेला आहे. यासाठी पाण्याचा अनिर्बंध म्हणजे खूप वापर होतो. आता हे पाणी कमी पडू लागले आहे. बघा तुम्ही, काही ठिकाणी शहरांमध्ये दिवसाड पाणी येतं, आठवड्याला पाणी येतं, कारण पाणी कमी पडू लागले ना. त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काय, कुठली समस्या? पाणी टंचाई. मग काय केलं पाहिजे त्यासाठी? पाण्याचा वापर काटकसरीने म्हणजे काय? जर आपल्याला हा ग्लास, जर आपल्याला काटकसरीने वापर करायचा म्हणजे काय? जर हा पाण्याचा ग्लास आहे, ओके, मग हा पूर्ण भरून घ्यायचा आणि अर्धाच प्यायचा. आणि अर्धा तासच ठेवायचा, नाहीतर ओतून द्यायचा. योग्य आहे का? नाही, अजिबात नाही. मला एवढं प्यायचंय ना, तर तेवढंच घ्या, तेवढं पिया, लागलं तर नंतर घ्या. याला म्हणतात काटकसर, पाण्याची काटकसर. त्यानंतर पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणजे काय? डोंगर भाग आहे, पावसाचं पाणी वाहत येतं. तर बघा, डोंगर भागामध्ये इथे पाणी अडवलं जातं खड्डे करून, आणि पाणी मग इथं जिरतं आणि नंतर मग भूगर्भातील ते मुरतं. जमिनीमध्ये मुरलं की ते भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते आणि पुढे नंतर जमिनीमध्ये दुसरीकडे ज्या ठिकाणी विहिरी खोदतील त्या ठिकाणी ते पाणी उपयोगात येतं. पाणी साठवा, पाणी साठवलं पाहिजे. बंधारे बांधून, धरण बांधून पाणी साठवलं पाहिजे. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा. पुनर्वापर करणे म्हणजे काय? तर म्हणजे वापरलेले पाणी शुद्ध करायचं. काय करायचं? शुद्ध आणि पुन्हा वापरायचं. काही आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा काही सिस्टीम आहेत, शिवेज ट्रीटमेंट प्लांट्स, STP म्हणतात त्याला. तर त्याच्यामार्फत वापरलेलं पाणी तुम्ही शुद्ध करू शकता आणि ते पुन्हा बऱ्याच कामासाठी आपण ते वापरू शकतो, बरोबर. तर असे काही उपाय जर केले तर पाण्याची टंचाई भविष्य काळात जास्त भासणार नाही. इथं हवा आणि पाणी हे दोन घटक आपण कंप्लीट केले. आता शेवटचं नैसर्गिक संसाधन आहे ते म्हणजे जमीन. जमिनीला काय म्हणतात रे? जमिनीला म्हणतात शिलावरण, बरोबर. जमीन कशाची बनली आहे? जमिनीची, मातीची? जमीन ही कशाची बनली? विचार करा. त्यानंतर तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते? सगळं दिसतं आपल्याला, जे दिसतं ना, बिल्डिंग्स, घर, आपले रस्ते, नद्या, हे सगळं जमीन, समुद्र. मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले? मानवाने बरंच काय काय केलं. जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळतं? विहीर खणताना आपल्याला पाणी आढळतं. आणखी बरंच जमिनीचे थर, खडक. जमीन सर्वत्र सपाट असते का? नाही. डोंगर असतात, दऱ्या असतात, चढ उतार असतो, ठीक. मानव जमीन निर्माण करतो का?
नाही बाबा, मानव कसं काय जमीन निर्माण करेल? नाही ना करू शकत. ठीक आहे. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. म्हणजे जमीन कशाची बनलेली आहे? दगड, माती आणि खडक. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. भूचर प्राणी म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. त्याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. बरोबर आहे ना? म्हणजे बीळ करून जे राहतात तर ते जमिनीला त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं संरक्षण, घर म्हणून राहतात त्या जमिनीच्या आतमध्ये. आपणही जमिनीचा वापर शेतीसाठी करतो, निवासासाठी करतो, म्हणजे घर बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी करतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. करतो का? वनस्पतीचा उपयोग तर करतोच आपण, आणि प्राण्यांचा पण उपयोग करतो आपण. बरोबर. जमिनीतून मिळणारे खनिज आणि खनिज तेल आणि भूगर्भीय वायू महत्वाचे मुद्दे आहे बरं का. खनिज मिळतात आपल्याला जमिनीत, खाणी असतात बघा, त्यातनं खनिज तेल आणि भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते आपण, जमीन कशापासून बनलेली आहे ते आता बघू. ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय दिलंय? प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली, मूठभर माती, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. बाटलीच्या निमुळता असलेला वरचा भाग कापा, म्हणजे हा बाटलीचा भाग कापलाय. खालच्या भागात उरलेले साहित्य टाकावं, नंतर त्यात पाणी टाका. त्यानंतर मिश्रण भरपूर ढवळून घ्यावं. त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा. म्हणजे जर पाणी टाकलं आणि ह्यात माती टाकली, पाळापाचोळा टाकलाय, वाळू टाकली, बारीक दगड आणि मोठे दगड, तर काय होईल? बाटलीतील मिश्रण कसे दिसते? कधी? दुसऱ्या दिवशी. तर हे अशा प्रकारे त्याचे थर तयार होतात. मोठे दगड खाली आहेत, त्याच्यानंतर त्याच्यावरती बारीक दगड आहे, त्याच्यानंतर वाळू आहे, आणि त्याच्यानंतर माती आहे, आणि त्याच्यानंतर पालापाचोळा जो पाण्यावर तरंगतोय. बरोबर. तर हे असे थर बनतात. यातून काय दाखवायचंय ते बघू. पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. कशा प्रकारे? तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालू असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्यांचे निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतात. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर कोणत्या जमिनीत? परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. त्याला काय म्हणतात? महत्वाचा मुद्दा आहे, कुथित मृदा. म्हणजे जमिनीचा बघा, हा वरचा मुद्दा आहे, वरचा लेयर आहे, वरचा थर आहे. तर त्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जे मृत पावतात, वनस्पती किंवा प्राणी, तर त्यांचे इथं ते सडतात याच थरामध्ये. बरोबर. या ठिकाणी सडतात, म्हणून ही मृदा एकदम सुपीक होते. याला म्हणतात कुथित मृदा. काय म्हणतात? कुथित मृदा. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये. कुठे आढळतो? दाट जंगलामध्ये आढळतो. ह्युमस म्हणतात त्याला. त्या खालील जमीन म्हणजे हा झाला पहिला थर. त्याच्या खालची जी जमीन असते, त्या खालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. कशाला म्हणतात मृदा? वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांयुक्त असते. ठीक आहे. म्हणजे माती कशी तयार होती? वाळू, माती, बारीक खडे, कृमी आणि कीटक याने काय तयार होते? मृदा. पहिला थर आहे तो कृथित मृदाचा आणि दुसरा आहे मृदेचा. या मातीच्या थराला मृदा. त्या खालील म्हणजे मृदेच्या खाली काय कोणता थर आहे? माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ओके. ही मृदा अपरिपक्व. कशी असते? अपरिपक्व म्हणजे सुपीक नसते, आणि ती मृदा तयार झालेली नसते. लक्षात घ्या. अपरिपक्व मृदा म्हणजे खडकाळ जास्त. बघा इथं खडकांचे तुकडे वगैरे आढळतात. बरोबर. हे खडकांचे तुकडे. पुढे बघू. आणखी खाली गेलं तर मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. मातीचं थर व लहान खडक म्हणजे जसं खाली जाईल तसं खडक वाढतोय आणि माती कमी होते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज
हे या खडकांमधून येतात, म्हणून प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. बघ, हा मुद्दा लक्षात घ्या. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे खडकांमधून येतात, म्हणून प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. म्हणजे खडकापासून जी माती बनते त्याच्यावरच मातीचा रंग, पोत आणि जे काय आहे मातीची जी गुणवत्ता आहे ती खडकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं, कारण खडकापासूनच माती बनलेली असते. पुढे आता माती कशी बनते, मृदा कशी बनते ते आपण बघू. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. कोणत्या प्रक्रियेतून? नैसर्गिक प्रक्रियेतून. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक म्हणजे खडक आहे, याच्यावर हवा, पाणी, तापमान यांची क्रिया होऊन खडक तुटतो. ठीक आहे. आणि हा खडक तुटल्यानंतर आणखी बारीक होऊन मग त्याचे माती तयार होते. मग हे कसले घटक आहेत? अजैविक. ठीक आहे. ऊन, वारा, पाऊस यांपासून निर्माण होणारा उष्णता, थंडी, पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. ठीक आहे. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे अतिशय महत्वाचं परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षे लागतात. किती? 2.5 म्हणजे साधारण एवढा जाड मातीचा थर तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? 1000. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. पुढे पूर परिस्थिती, वादळी वारे, मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. मृदा म्हणजे काय आणि माती म्हणजे काय? मृदा म्हणजे थोडक्यात खडकांपासून जे बारीक तुकडे होतात ना त्याला माती म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक हे जे जैविक घटक आहेत ते त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याची मृदा तयार होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळे मृदा पूरपरिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणून मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. जमिनीची धूप म्हणजे पाऊस पडला आणि जमिनीचा वरचा थर वाहून गेला सुपीक तर उपयोग नाही. म्हणून यालाच म्हणतात जमिनीचा सुपीक थर वाहून जाणे म्हणजे जमिनीची धूप. तर ही धूप थांबवायची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावायची गरज आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. बघ, धूप थांबवायचे, मृदेचं संधारण करायचंय, तुम्हाला जलचक्र डिस्टर्ब करायचं नाहीये, आणखी वायू प्रदूषण त्याचं कमी प्रमाण करायचं किंवा हवेतील समतोल बिघडून द्यायचा नाहीये. ह्या सगळ्यांचं एकच उत्तर आहे. इथं पण मृदेसाठी पण तेच उत्तर आहे, वनस्पतीचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढल्यास जमिनीची धूप कमी होते. बघा, ह्याची 3 नैसर्गिक साधन संपत्ती आहे. कोणकोणते? हवा, पाणी आणि जमीन. या तिन्ही नैसर्गिक साधन संपत्तीला वाचवण्यासाठी आपल्याला वनस्पतीचे आच्छादन वाढवणे म्हणजे वनस्पती जास्तीत जास्त लावणे, झाडे जास्तीत जास्त लावणे आवश्यक आहे. आणि असलेली झाडे टिकवणे पण आवश्यक आहे. आणि आपण तिथेच कमी पडत आहेत. लक्षात घ्या. तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, शेती, खडकाळ जमिनीतील मृदेचे नमुने मिळवून त्यातील फरक, रंग, स्पर्श, कणांचा आकार व मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करून नोंदवा. बरं,
ठीक आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी करा. वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, बागेत, अंगणात, डोंगराच्या ठिकाणी, नदीकाठी, आणि तिथली माती गोळा करायची. ठीक आहे, 4-5 ठिकाणांची, आणि मृदा गोळा करायची, म्हणजे वरचा थर गोळा करायचा. आणि त्या नमुन्यामध्ये काय करायचं, तर त्याचा रंग कसा आहे, आणि स्पर्श केला तर तुमचा कणांचा आकार कसा जाणवला. ठीक आहे, हे सर्व आपण तक्ता करून लिहू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, मृत वनस्पती व प्राणी यांचे सजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणजे ह्युमस म्हणतात. आपण आताच पाहिलं, कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवायचे काम करते. जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम कोण करतं? कुथित मृदा. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे, या कामी देखील कुथित मृदा महत्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण, हा मुद्दा पण महत्वाचा आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. लक्षात घ्या, कुथित मृदा म्हणजे जमिनीवरचा हा थर, सगळ्यात वरचा थर, तर तो थर ह्युमसने बनलेला असतो. ह्युमस म्हणजेच कुथित मृदा. तर तिथे म्हणजे मृत जे प्राणी आणि वनस्पती आहेत, किंवा पालापाचोळा आहे, वनस्पतीचे भाग आहेत, तर ते सडून अशी मृदा तयार होती, आणि ती शेतीसाठी किंवा झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. त्याने होतं काय, हवा खेळती राहते आणि पाणी धारण क्षमता पण वाढते त्या मृदेची. आणि सुपीक मृदेमध्ये कुथित मृदेचे प्रमाण 33 ते 50% असते. मृदेचे विविध घटक कोणते, त्यांचे जैविक आणि अजैविक. बघा, जैविक घटक कोणते आणि अजैविक घटक कोणते. खडक माती जे आहेत ते अजैविक घटक आहेत, आणि जैविक घटक कोणते आहेत, तर जे काही किडे असतात, त्यानंतर सूक्ष्मजीव आहेत, त्यानंतर ठीक आहे, मातीचे घटक म्हटल्यानंतर अशाच म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आणि जे छोटे छोटे किडे आपल्याला मातीमध्ये आढळतात ते मृदेचे घटक असतात, जैविक घटक. आणि अजैविक मध्ये खडक, माती, दगड. ठीक आहे, पुढे, एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. जमिनीवरील जंगले कुठे गाडली गेली? भूगर्भात. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून, सजीवांचे जे मृत अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले होते त्यापासून जीवाश्म इंधन बनवण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल, या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल म्हणजे केरोसिन आणि पॅराफिन ही इंधने, तर डांबर, मेण यांसारख्या उपयुक्त पदार्थ मिळतात. म्हणजे बघा, त्यांचं त्यांना एवढंच म्हणायचं की पृथ्वीवरील काही वर्षांपूर्वी, म्हणजे खूप हजारो लाखो वर्षापूर्वी जे वनस्पती किंवा प्राणी या पृथ्वीवर होते, तर काही भूकंप झाला असेल किंवा काही झालं असेल, भूकंप झाला असेल किंवा पूर आला असेल, अतिवृष्टी किंवा थंडी आली असेल, तर त्यामुळे हे सगळे इथले सजीव, इथं त्यांचा थर जमा झाला, ते त्यांच्यावर परत मातीचा थर जमा झाला, आणि ते जे सगळे या ठिकाणी गाडले गेले, तर त्यांच्यापासून काय तयार झालं, हे सगळं खनिज तेल तयार झालं. म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि इतर जे खनिज आहेत, म्हणजे दगडी कोळसा वगैरे, तर ते या ठिकाणी हे आपल्या भूगर्भात तयार होण्याला कारण म्हणजे काय, त्यांना जीवाश्म इंधन असं म्हणतात. तर उलथापालथ झाल्यामुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली, आणि त्या जंगलाबरोबर प्राणी, वनस्पती गाडल्या गेल्या, आणि त्यांच्यावर दाब आणि वर्षानुवर्ष त्याच्यावर प्रक्रिया होऊन, ऊन, वारा, पाऊस यांची प्रक्रिया होऊन आपल्याला खनिज तेल त्या ठिकाणी मिळालं त्यांपासून. नेक्स्ट बघू, पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील, सजीव पण करतो वापर, आणि मानव संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत, म्हणजे सगळेच जे घटक आहेत, कोणकोणते, जमीन, पाणी आणि हवा, हे कसे आहेत, अत्यल्प प्रमाणात राहिलेले.
तुलनेत अल्प आहेत. म्हणजे जमीन उपलब्ध किती आहे राहण्यायोग्य, इतर म्हणजे 29% फक्त पृथ्वीचा भूभाग हा 29% जमिनीने व्यापलेला आहे. पृथ्वीचा भाग हा 29% जमिनीने व्यापलेला आहे. इतर जो आहे 71% त्या ठिकाणी पाणी आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूप कमी. पिण्याचं पाणी किती उपलब्ध आहे 0.3%, ते तर अतिशय कमी. आणि ऑक्सिजन आहे, टोटल जी हवा आहे ते ती जी बनलेली आहे इतर वायूंचं जे एक मिश्रण आहे, त्यामध्ये ऑक्सिजन 21%. आणि महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा, त्यांचं म्हणणं काय की इतक्या अल्प प्रमाणात हे सगळं आहे आपल्याकडे, जमीन अल्प प्रमाणात आहे, पाणी अल्प प्रमाणात आहे, ऑक्सिजन अल्प, तरी ती सर्व सजीवांसाठी, सगळ्या सजीवांसाठी, फक्त माणसांसाठी नाही तर सर्व सजीवांसाठी पुरेसे आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे एक लिहिणारा पण माणूसच आहे मित्रांनो. तो काय लिहितोय की मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवून या ज्या अत्यल्प प्रमाणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत तर त्यांचा व्यवस्थित वापर स्वतःही करावा आणि इतर सजीवांना पण करून द्यावा. कारण फक्त सजीव म्हणजे माणूस नाही आणि फक्त माणसाचा या सगळ्यावर हक्क नाही. म्हणजे या साधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबर इतर सर्व सजीवांसाठी देखील आहे त्याचे भान ठेवायला पाहिजे. सर्व सजीवांसाठी देखील आहे त्याचे भान ठेवायला हवे. तुम्हाला पटतंय ना? फक्त आपलंच एका पृथ्वी, इतर पण सजीव राहतात ना, त्यांचा पण त्याच्यावर हक्क आहे. पाण्यावर हक्क आहे, जमिनीवर हक्क आहे आणि हवेवर हक्क आहे. किंवा हवा प्रदूषित करून त्यांना पण त्रास होतो, पाणी प्रदूषित करून त्यांना पण त्रास होतो. तसं केलं नाही पाहिजे माणसाने. पुढचा मुद्दा, कोण काय करते याच्यामध्ये काय केलं, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानाविषयी अंदाज वर्तवण्याचे काम करते. त्याशिवाय हवामान बदलाविषयी संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेमध्ये केली जातात. कोणती संस्था? भारतीय हवामानशास्त्र संस्था. कधी स्थापना केली? 1875. बघा मित्र, इथं आपण हा धडा संपवलाय. थोडा मोठा झालाय व्हिडिओ, पण तशी मला गरज वाटली. आणि जर व्यवस्थित पाहिला, काळजीपूर्वक साध्या भाषेत सांगितलंय, तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला सर्व घटक, सर्व बाबी व्यवस्थितरित्या लक्षात येतील आणि इंटरेस्ट निर्माण होईल तुम्हाला विज्ञानामध्ये. आपण काय काय शिकलो बघू आता थोडक्यात रिकॅप. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे निसर्गात मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. काय भागवतात ते? मूलभूत गरजा. कोणकोणत्या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न ही गरज पण कोण भागवतं? जमीन. वस्त्र पण जमीन, निवारा पण जमीन. आणि जगण्यासाठी लागणारा प्राणवायू हवेतून मिळतो, पाणी जलावरणातून मिळतं. त्यामुळं ही सगळे नैसर्गिक संसाधने आहेत. हवा, पाणी आणि जमीन ही महत्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एक नसून फरक आहे. काय फरक आहे आपण बघितलं आहे. काय फरक आहे? जमिनीमध्ये खडकांचे तुकडे, माती, इतर घटक पण असतात. मृदा म्हणजे त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. बघायचं गेले मृदेमध्ये जैविक घटक पण असतात आणि अजैविक घटक पण असतात. आणि हवेमध्ये बघितलं आपण कोणकोणते वायू असतात. हवेमध्ये काय काय असतं? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प, धुलीकण यांचा समावेश होतो. ओझोनच्या थराबद्दल बघितलं. काय करतं तर सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट लाईट ओझोनचा थर काय करतो? ऍब्झॉर्ब करतो, शोषून घेतो, तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावी. काय? मेन म्हणजे पाणी. काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरावं. ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिला धडा संपवलाय. याच्यानंतरचा व्हिडिओ आपण या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. म्हणजे जी प्रश्न आणि उत्तर जी पाठ्यपुस्तकात दिलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ करणार आहोत. मुळात असा मोठा व्हिडिओ करण्याचं कारण की एकाच बैठकीमध्ये हा धडा संपवावा असा माझा हेतू होता.
ठीक आहे, व्हिडिओ कसा झालाय त्यासाठी अभिप्राय द्या. ठीक आहे, त्यासाठी तुमची प्रतिक्रिया द्या आणि सांगा, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर सांगता येईल, किंवा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये करता येऊ शकतो, 3 पार्ट मध्ये करता येऊ शकतो. ठीक आहे, भेटूयात मग पुढच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ऑल द बेस्ट. ठीक आहे मित्रांनो, मग आपण इथे या ठिकाणी थांबूयात आणि व्हिडिओ कसा झालाय त्याबद्दल तुमचे अभिप्राय जरूर सांगा. म्हणजे काही सुधारणा असतील की बाबा खूप मोठा व्हिडिओ होतोय, 2-3 भागामध्ये कट करून द्या, तसं पण करू आपण, किंवा राहू द्या आपण, तुम्ही पण पार्टमध्ये व्हिडिओ बघू शकताय. ठीक आहे, तर जे काय असेल किंवा समजवण्याच्या पद्धतीमध्ये आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर त्याप्रमाणे पण तुम्ही कमेंटमध्ये तुमचं सजेशन देऊ शकताय. ठीक आहे, मग भेटूयात आपण पुढचा व्हिडिओ घेऊन, त्यामध्ये आपण याच धड्याचा स्वाध्याय आपण पाहूयात. ठीक आहे, ऑल द बेस्ट मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.